राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। काल 5 मार्च 2026 रोजी उंबरगास कांदळी या ठिकाणी बिबट्या पकडल्याची बातमी आपण बनवली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा 6 मार्च 2026 रोजी दुसरा बिबट्या या ठिकाणी जेरबंद झालेला आहे। काल ज्या ठिकाणी बिबट्या पकडण्यात आलाय त्याच ठिकाणी हा दुसरा बिबट्या सुद्धा या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे। वन खात्याने त्या बिबट्याला या ठिकाणी आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्या बिबट्याची रवानगी ही माणिकडोह या ठिकाणी केलेली आहे। अजूनही देखील शेतकऱ्यांची मागणी आहे की त्या ठिकाणी एक मोठी वाघीण आहे, तिला सुद्धा पकडण्यासाठी पुन्हा एकदा त्या ठिकाणी पिंजरा लावणार आहे। मग आता पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतोय की शेतकऱ्यांनी शेती नेमकी करावी का? कारण दिवसा देखील जर वाघ बिबट्या आपल्याला शेतामध्ये दिसत असतील, वारंवार त्यांचे हमले होत असतील, तर शेतकऱ्याने नेमकी शेतामध्ये जायचं केव्हा, शेती करायची केव्हा, हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि वन खात्याने देखील शेतकऱ्यांना वेळोवेळी सहकार्य जरी केलं असलं तरी देखील बिबट्या मात्र त्या ठिकाणी बिबट्यांची संख्या कमी होताना मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही। म्हणून सरकारने लवकरात लवकर त्या बिबट्यांची नसबंदी करावी व जेवढे बिबटे या ठिकाणी आपल्याला आता जुन्नर तालुक्यात पाहायला मिळत आहेत ते सर्व बिबटे या ठिकाणी पकडून एक बिबट सफारी तयार करून त्यामध्ये त्या बिबट्यांना आपण ठेवण्यात यावं, ही सरकारला मात्र विनंती असणार आहे। संपूर्ण शेतकरी बांधवांनी या ठिकाणी खंत व्यक्त केली की एकाच ठिकाणी जर 3-3 बिबटे असतील तर असे प्रत्येक शेतामध्ये एवढे बिबट्यांचा वावर असेल तर आम्ही शेती करावी का, हा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी या सरकारकडे केलेला आहे। अगो तुला कोण